हॅलो, नमस्ते सगळ्यांना. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी खूप छान अशी वर्क फ्रॉम होम जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आले, ज्यामध्ये तुम्हाला काही एक्सपिरियन्स विचारत नाहीत किंवा तुम्हाला लॅपटॉपची पण गरज नाही आहे. ओके. आणि कुठलं प्रेशर नाही आहे, कुठलं टार्गेट नाही आहे, काही नाही. इझिली काम आहे आणि खूप छान काम असं म्हणेल जे तुम्हाला घर बसल्या करायचं आहे. ओके. सो त्याचे डिटेल्स आपण पूर्ण बघणारच आहेत आणि मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस पण सांगणार आहे की अप्लाय कसं करायचं. कारण मेन इम्पॉर्टंट असते. मी जॉब डिटेल्स सांगतो, पण अप्लाय करणं पण कसं करायचं ते पण माहिती असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. सो ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. आणि तुम्ही नवीन असाल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला एवढं विसरू नका. ओके. तर चला मग बघूया काय काय डिटेल्स आहेत ते जॉबवरचे स्क्रीनवरती जाऊन. ओके. वरती आलेलं बघू शकता तुम्ही. तर इथं आहे डिटो. ओके. सो कंपनी कुठली तुम्हाला थंबनेल बघून पण समजलं असेल तर कंपनी आहे डिटो. ओके. सो इथं तुम्हाला इंजुरी ॲडवायझर म्हणून काम करायचं. ओके. आणि तुमचं काम असणार आहे कम्प्लिटली रिमोट काम असणार आहे. वर्क टाईम असणार तुमचा फुल टाईम असणार आहे आणि कम्प्लिटली रिमोट असणार आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला एक प्लस पॉइंट सांगायचं होतं की इथं आता इन्शुरन्स ॲडवायझरी म्हणजे इथं नाही की तुम्हाला सगळ्यांना कॉल करायचा आहे आणि कॉल करून त्यांना डिस्टर्ब करायचं असं नाही. ओके. ह्याच्यामध्ये एक त्यांनी छान एक पॉइंट सांगितलेत की ह्याच्यामध्ये की ते जे इंटरेस्टेड असतात, फॉर एक्झाम्पल समजा त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट केलेला तरच आम्हाला त्यांना कॉल करून इन्शुरन्सचं प्लॅनिंग वगैरे सांगायचं, म्हणजे त्यांना ॲडवाइस करायचं की कुठलं त्यांना बेस्ट आहे, त्यांच्या फ्युचरसाठी कुठलं बेस्ट आहे, हे त्यांना तुम्हाला सांगायचं. ओके. जेव्हा आपल्याला त्यांच्याकडून कॉल येतो तेव्हा आपल्याला त्यांना कम्युनिकेट करायचं, आपणहून त्यांना कॉल करायचं नाही आहे. ओके. सो हे आहे. सो वाय डिटो बघू शकता तुम्ही. वाय डिटो. तर डिटो का सिलेक्ट करायचं आपण, तर बघू शकता इथं नो सेल्स पेज. इथं तुमचं सेल्स वगैरे नाही. ओके. असं म्हणतात की सेल्स जॉब असेल तर, कारण भरपूर लोक सेल्स जॉब म्हटल्यावर नको म्हणतात, कारण तिथं आपल्याला सारखं सारखं कॉल करावं लागतंय, ऐकावं लागतंय भरपूर असं. ओके. तर हे सेल्स जॉब नाहीये. बघू शकता नो सेल्स पेज. ओके. वी आर नॉट हिअर टू पुश प्रोडक्ट्स. ओके. ॲडवायझरी गिव्ह ऑनेस्ट. इथं काय म्हटलं त्यांनी, अवर ॲडवायझरी गिव्ह ऑनेस्ट. तर मला ऑनेस्ट त्यांना ॲडवायझरी द्यायचं आहे, जे आपल्याला कॉल करतात त्यांना. ओके. आणि इथं तुमचं 30 मिनिट्स कन्सल्टेशन असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कोण पण तुम्हाला ॲडवायझरसाठी कॉल केला तर तुम्हाला तिथं फॉलोअप करून 30 मिनिट्स त्यांना 30 मिनिट्समध्ये तुम्हाला त्यांना ॲडवायझरी कॉल म्हणजे सांगायचं आहे, कुठलं त्यांना प्लॅन योग्य आहे, इन्शुरन्सचं वगैरे ते सगळं तुम्हाला सांगायचं आहे. ओके. 0 स्पॅम. इथं स्पॅम नाहीये. तुम्हाला कॉल वगैरे करायचं नाही. ओके. कारण तर क्लायंटचा टाईम रिस्पेक्ट करतात. ओके. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही कंटिन्यू कुणाला पण कॉल वगैरे केला तर काय म्हणतात, बाबा ही काही कंपनी असं म्हणजे स्पॅम म्हणून डिसाईड करतात. इथं स्पॅम कॉल आपल्याला करायचे नाहीयेत. ओके. फ्री कन्सल्टेशन द्यायचं आहे. नो फीस. काही फीज नाही आहे. नो सेल्स प्रेशर. तुम्हाला प्रेशर नाही आहे कसलं. ओके. जस्ट जेन्युइन ॲडवाइस. फक्त तुम्हाला जेन्युइन ॲडवाइस द्यायची आहे इथं. ओके. की कन्सिडर करा की आता आम्हाला पण कुठला पण इन्शुरन्स प्लॅन पाहिजे, आम्ही जातो कुणाकडे पण. ओके. तर त्यांना जेन्युइन आपण ॲडवाइजरी द्यायचं की हे प्लॅन तुमच्यासाठी चांगलं आहे, हे पण तुमच्या चांगलं आहे असं. ओके. सो हे तुम्हाला इथं काम करायचं. इथं तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाईड करायचं नाही की डायरेक्टली तुम्हाला हे करतील. ट्रेनिंग वगैरे सगळं त्यांनी प्रोव्हाईड करतीलच त्यांच्या इथून. ओके. सो हे तुमचं काम असणार आहे. आता आपण बघूयात की ह्याच्यामध्ये लाईफ इज इट सो नो सेल ट्रॅकर्स, नो एक्सपिरियन्स पण इथं काय लागणार नाही. ओके. नो स्पॅम, नो मिस सेलिंग. ओके. तर स्पॅम नाही आहे, कुठलं सेलिंग नाही आहे, कुठले कॉल वगैरे करायचे आहेत. एक्सपिरियन्स नसलं, तुम्ही जरी फ्रेशर असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. हू वी आर लुकिंग फॉर. तर हिने कोणते असे व्यक्ती बघायला त्या जॉबसाठी ते बघू शकता तुम्ही. ग्रेट कम्युनिकेशन स्किल. तर तुम्हाला कम्युनिकेशन स्किल, तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे, तुम्हाला कन्व्हिन्स करता आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल कोण पण आपल्याला प्लॅन विचारायला तर त्याला तुम्हाला व्यवस्थित सांगता आलं पाहिजे, जेणेकरून त्यांना सगळं व्यवस्थित समजेल आणि त्यांनी प्लॅन घेतील. ओके. अटेन्शन टू डिटेल्स. त्यांनी काय बोलतात ते आपण म्हणजे इन द वर्ड ऑफ इन्शुरन्स एव्हरी डिटेल्स काउंट. प्रत्येक डिटेल्स तुम्ही बोला किंवा आपल्याकडून क्लायंट जे बोलतात आपल्याकडून बोलतात ते आपलं अटेन्शन देऊन सगळं ऐकायला पाहिजे. ओके. लँग्वेज स्किल, तुम्हाला लँग्वेज यायला पाहिजे, इंग्लिश यायला पाहिजे किंवा अदर लँग्वेज, दुसरी लँग्वेज पण तुम्हाला यायला पाहिजे. ओके. सो टेक सेव्ही. यू आर कम्फर्टेबल युजिंग बेसिक डिजिटल टूल. तुम्हाला बेसिक डिजिटल टूल यूज करायला यायला. बेसिक म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण मोबाईल ॲप्स कसे यूज करतो ते किंवा कम्प्युटर, हे बेसिक तुम्हाला डिजिटल्स हे तुम्हाला जे टूल्स आहेत ते तुम्हाला यूज यायला पाहिजे. ओके. देन यू गाईड पीपल टुवर्ड्स स्मार्ट डिसिजन विथ इन्फ्लुएन्सिंग स्किल. म्हणजे तुमच्यामध्ये स्किल असायला पाहिजे की जेणेकरून तुम्ही पुढच्या माणसाला जो कोणी आपल्याला ॲडवाइस घ्यायला येतं त्यांना तुम्ही व्यवस्थित गाईड कराल. ओके. जेणेकरून त्यांनी प्लॅन घेतील. ओके. सो ही तुमच्यामध्ये ॲबिलिटी असायला पाहिजे. म्हणजे बोलायची स्किल, इन शॉर्ट म्हणजे बोलायची स्किल असायला पाहिजे चांगली. ओके. चूज युअर पार्ट टीम टू फाल्कन. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 2 ऑप्शन्स देणार आहेत. ओके. एक आहे टीम फाल्कन म्हणून आणि एक आहे टीम ब्लिस. टीम फाल्कन म्हणजे काय, इथं तुम्हाला 1 to 1 कॉल्स म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला 1 to 1 कॉल करून त्यांना कॉल करून म्हणजे जे कॉल येतात त्यांना तुम्हाला ॲडवाइस द्यायचं आहे फर्स्ट. ओके. इथं तुमचं टायमिंग असणार आहे 10 AM पासून ते 8 PM पर्यंत. ओके. आणि एक असणार ज्या ठिकाणी तुम्हाला पहिला प्रोसेस करायचा चॅट थ्रू, म्हणजे WhatsApp चॅट थ्रू तुम्हाला त्यांच्याशी कम्युनिकेट करायचं. नंतर जसं तुम्हाला एक्सपिरियन्स येईल तसं तुम्हाला कॉलमध्ये जायचं आहे. ओके. इथं तुमचं शिफ्ट असणार 10 AM पासून 7 PM किंवा 12 PM पासून 9 PM पर्यंत. म्हणजे कुठली पण तुम्ही चूज करू शकता त्याच्यामध्ये. ओके. हे तुमचं असणार इथं. नेक्स्ट इथं तुम्हाला काय-काय बेनिफिट्स मिळणार आहेत ते वर्क फ्रॉम एनीवेअर. कुठून पण तुम्ही काम करा. फ्लेक्सिबल वर्क म्हणजे फ्लेक्सिबल वर्क आहे. वर्क फ्रॉम ऑफिसमधून करा, होममधून करा किंवा एनी प्लेस फ्रेंड्स सोबत आहे त्यांच्यावरून करा. गावाला गेला तिथून कॉल हँडल करा. कुठून पण तुम्ही करू शकता. हेल्थ इन्शुरन्स त्यांनी तुम्हाला देणार आहेत. हेल्थ अँड टर्म इन्शुरन्स त्यांनी देणार आहेत तुम्हाला. ओके. सो दॅट इज बेस्ट.
वेलनेस आणि मेन्स्ट्रल लीव्ह, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आजारी असला तर ते तुम्हाला सुट्टी मिळणार आहेत, किंवा समजा मेंटल तुम्हाला जर काही त्रास असेल तर त्याची पण तुम्हाला असं कुठल्या कंपनीमध्ये नसते, पण इथे अप्लाय करतात. इथं द्यायला म्हणजे चांगली गोष्ट आहे. कंटिन्युअस लर्निंग होणार, तुमची ग्रोथ होणार आहे. फन आणि इव्हेंट्स आणि ऑफसेट्स, फन इव्हेंट पण ठेवतील वीकली. ओके, सो हे सगळं असणार आहे. आणि तुमची इंटरव्ह्यू प्रोसेस कशी असणार आहे ते बघू शकता. ह्याच्या अगोदर आपण अप्लाय करायची प्रोसेस बघायचं. ओके, सो अप्लाय करायला तुम्हाला इथं अप्लायवरती क्लिक करायचं. ओके, सो अप्लाय केल्यानंतर असं येणार आहे, तिथे तुम्हाला अप्लिकेशन सबमिट करायचं तुमचं. ओके, सो तुमचं फर्स्ट नेम, लास्ट नेम, मिडल नेम, तुमचं ईमेल आयडी घालायचं, तुमचा मोबाईल नंबर घालायचा आहे. नंतर तुम्हाला कुठली लँग्वेज माहिती आहे, इंग्लिश, कन्नड, तमिळ, अदर लँग्वेज फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला मराठी येत असेल, हिंदी येत असेल, तिथं अदर कोणतं लँग्वेज तुम्ही स्पेसिफाय करायचं. मराठी, हिंदी असं होऊ शकतं, मराठी किंवा हिंदी येत असेल तर हिंदी, असं तुम्ही अदर लँग्वेजमध्ये ॲड करू शकता. ओके, नोटीस पिरियड तुम्ही इमिजिएटली जॉइन करू शकता का, 15 दिवसाचं नोटीस पिरियड आहे, किती दिवसाचं नोटीस पिरियड तुम्ही ते घालू शकता. फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही कुठे दुसरीकडे जॉब करत असाल तर तुम्ही नोटीस पिरियड इथे ॲड करू शकता. जर फ्रेशर असाल तर इमिजिएट जॉइन तुम्ही घालू शकता. ओके, करंट सिटी समजा तुम्ही फ्रेश आता तुम्ही जॉब करत असाल आणि जर तुम्हाला किती सॅलरी आहे ते तुम्ही करू शकता. अंडर एवढी आहे काय, एवढी आहे काय, किंवा समजा तुम्ही फ्रेशर असाल तर हे सिलेक्ट करायचं तुम्ही फ्रेशर म्हणून. ओके, नेक्स्ट हाऊ तुम्हाला कसं हे जॉब तुम्हाला कसं समजलं ते तुम्हाला सांगायचं. म्हणजे हाऊ डू यू फाइंड दिस जॉब, तर इथे तुम्ही युट्यूब म्हणून लिहू शकता. ओके, युट्यूब थ्रू मला समजल्यामुळे तुम्ही युट्यूब ऍड करू शकता. ओके, नेक्स्ट तुमचं तुम्ही एम्प्लॉयर रेफरल आहात का, तर नो म्हणायचं. मी कुठून रेफरल घेतलो नाही, तर हे फर्स्ट फील्ड आहे, हे नो म्हणून करायचं. ओके ओके, नॉट ॲप्लिकेबल आहे ते. देन नेक्स्ट आहे, व्हॉट इज युअर इम्पॉर्टन्स ऑफ लिसनिंग वाईल स्पीकिंग विथ क्लायंट्स इन कंटेक्स्ट ऑफ इन्शुरन्स ॲडवायझरी. फॉर एक्झाम्पल म्हणजे सांगितलं की इम्पॉर्टन्स काय आहे, कायची इम्पॉर्टन्स का आहे तुम्हाला इथे शॉर्टमध्ये सांगायचं आहे. Ditto doesn't believe a spam call, but rather speak only to customer who books call with us. Why this is good? हे गुड काय तुम्हाला तुम्ही ChatGPT पण हेल्प घेऊ शकता किंवा तुमच्या वर्ड्सनी पण तुम्ही लिहू शकता. ओके, आणि त्या 4 सेंटेन्समध्ये तुम्हाला सांगायचं की ॲक्टिव्हिटी दॅट यू प्रॅक्टिस दॅट टॉट यू सम व्हॅल्युएबल लाईफ लेसन. म्हणजे तुम्हाला कुठलं पण एक लेसन भेटला असेल. ओके सर, ते तुम्हाला 4 सेंटेन्समध्ये ते सांगायचं. ओके, सो डू यू हॅव एनी पेंडिंग तुमचं क्रिमिनल केस वगैरे असेल तर येस करा, नो असेल येस असलं म्हणजे तर ते जॉबचं डिफिकल्ट आहे. नो असलं तर नो म्हणून सिलेक्ट करा. ओके, नेक्स्ट तुम्हाला आय अंडरस्टूड करायचं, आय ॲग्री करायचं, आय एम नॉट रोबोट आणि सबमिट ॲप्लिकेशन करायचं. ओके, ही प्रोसेस तुम्हाला फरक आहे. ॲप्लिकेशन सबमिट करायचं. नेक्स्ट तुमचं इथं असणार आहे अवर इंटरव्ह्यू प्रोसेस काय असणार आहे. फर्स्ट असणार आहे HR इंट्रोडक्टरी कॉल, ज्या ठिकाणी तुम्हाला लेट्स गेट टू नो इच अदर, म्हणजे तुम्हाला HR राऊंड असणार आहे तुमचं फर्स्ट. नंतर तुमचं असेसमेंट राऊंड असणार, ज्या ठिकाणी तुमचे अनालिटिकल स्किल्स वगैरे चेकआउट केले जातील. देन टास्क वन अशा शो अस व्हॉट यू ब्रिंग टू द टेबल. ओके, तुमचं टास्क वन म्हणजे त्यांनी काहीतरी तुम्हाला टास्क देणार, ते तुम्हाला परफॉर्म करायचे. त्याच्यामध्ये टास्क 1, टास्क 2 असेल. नंतर फायनल तुमचं मॅनेजमेंट राउंड असेल. ओके, सो एवढे 4 तुमचे 5 तुमचे टेस्ट असणार आहे. सो एवढं असणार आहे. ओके, नंतर तुम्हाला एक व्हिडिओ सबमिट करावा लागेल नंतरला. ओके, किंवा तुम्ही डायरेक्टली ईमेल थ्रू त्यांना कम्युनिकेट करू शकता. ओके, सो हे डिटेल्स आहेत. तो आय होप तुम्हाला हे सगळं समजलं असेल. ओके, समजा याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी क्वेश्चन्स असले तर तुम्ही कमेंट करू शकता. जर समजलं नसेल तर मी त्याचा आन्सर करेनच. ओके, सो आय होप सगळं व्यवस्थित मी सांगितलेलं एक्सप्लेन केलेलं आहे. काय पण समजलं तर कमेंट करा, आणि व्हिडिओ तुम्ही नवीन या चॅनलमध्ये त्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सगळ्यांना. काय पण समजलं तर कमेंट करा, आणि व्हिडिओ तुम्ही नवीन